नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. सकाळी बकऱ्याचे पाय आणले होते, तर म्हटलं आज मस्त असा झणझणीत असा रस्सा बनवूयात. पाय हे स्वच्छ 4 ते 5 वेळा धुवून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी, थोडीशी हळद, मीठ आणि थोडंसं तेल टाकून कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून मस्त असे शिजवून घेऊयात. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा गरम मसाला आणि कांदा व्यवस्थित असा शिजवून घेऊयात. कांदा शिजला की त्यामध्ये टोमॅटो टाकून थोडंसं मीठ टाकून टोमॅटोही नरम असा शिजून देऊयात. त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकूया. त्यामध्ये गरम मसाला, धना पावडर, जिरा पावडर, रेड चिली पावडर, घरगुती मसाला टाकून व्यवस्थित परतवून घेऊयात. त्यानंतर खोबऱ्याचं वाटण ॲड करूया. मी 2 कांदे, ओलं खोबरं, सुकं खोबरं, अद्रक, लसूण, मिरची हे सगळं असं व्यवस्थित भाजून घेतलं होतं आणि त्याचं खोबऱ्याचं वाटण तयार केलेलं होतं. त्यानंतर त्यामध्ये शिजवलेले पाय ॲड करून आपल्या क्वांटिटीनुसार गरम पाणी ॲड करूयात आणि 1 ते 2 उकळी आली की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त तयार आहे आपला झणझणीत मटण पाया रस्सा. हे पायाचा रस्सा खूप असा छान टेस्टी होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कंबर वगैरे दुखत असेल तर त्याच्यासाठी खूपच गुणकारी आहे. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच.